अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या वतीने साकारण्यात आलेल्या अत्याधुनिक ई-लायब्ररीचं उद्घाटन भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या ई-लायब्ररीला न्यायमूर्ती भूषण गवई असे नामकरण करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या ई-लायब्ररीमुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या ऑनलाईन अभ्यास, स्पर्धा परीक्षांची तयारी तसेच विविध शैक्षणिक साधनांचा सहज वापर करता येणार आहे. या केंद्रामध्ये सुमारे 70 संगणकांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून जवळपास 300 विद्यार्थ्यांना याचा थेट लाभ होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला मोठी चालना मिळणार असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. या उद्घाटन सोहळ्याला नगराध्यक्ष डॉक्टर प्रियंका विश्वकर्मा, न्यायाधीश अनिल किलोर, न्यायाधीश प्रवीण पाटील तसेच खासदार बळवंत वानखडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. या उपक्रमामुळे चांदूर रेल्वे शहर डिजिटल शिक्षणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सर्वप्रथम मी ही सांगू इच्छिते की आज या चांदूर नगरी या चांदूर नगर परिषदमध्ये एक ऐतिहासिक दिवस होता, कारण की भारताचे सर्वोच्च न्यायव्यवस्थेचे माजी सरन्यायाधीश माननीय न्यायमूर्ती श्री भूषणजी गवई यांचे आगमन आपले चांदूर नगर परिषदमध्ये झालेलं होता आणि त्यांच्या हस्ते चांदूर नगरीमध्ये जे आमची परिकल्पना होती ई-लायब्ररी आणि त्यासोबतच एक वर्क प्लेस जिथे वर्क फ्रॉम होमसाठी वायफाय व्यवस्था आणि अशी त्यांच्यासाठी एक व्यवस्था करण्याची आमची परिकल्पना होती. त्याच्या उद्घाटनपर आज त्यांच्या हस्ते करण्यात आला आणि निश्चितच या माध्यमातून एक नवी पिढी जी आहे त्यांना एक नवा प्लेस मिळेल जिथून आपले यूथसाठी एक नवा वर्क, नवा विचारधारा आणि एक नवी ऊर्जा सुरुवात होऊ शकते.